चालू आहेत. कठोर याचा अर्थ असा नसतो की आपले जे बिझनेस ऑपरेटर आहेत त्यांना काही त्रास देणं हा कधी उद्देश नसतो. कठोर याचा अर्थ एवढाच असतो की नियमांचं पालन सर्वांनी करायचं आहे. अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांचं काम करायचं. आम्ही रेग्युलेटर म्हणून काम करतो तर रेग्युलेशन म्हणून काम करायचं आहे. एफबीओने त्यांना जे रूल्स दिलेले आहे फूडच्या बाबतीत जर विचारा जवळजवळ 22 प्रकारचे रेग्युलेशन्स आहेत. ते रेग्युलेशन त्याच्यामध्ये असतात. त्याप्रमाणे कंप्लाय करायचं आणि जे कोणी व्हायलेशन करतं प्रोपोर्शनल पद्धतीने ॲक्शन घेतो. सर आज तुमचा लास्ट हां एक हां शेवटचं सर आज खरं तर तुमचा अमरावती दौरा होता. अनेक टपऱ्या किंवा जे भिणारे भेसळयुक्त आहेत त्यांनी पूर्णपणे आज बंद ठेवलं होतं. हे डर अच्छा लागा खरं तर असंच म्हणावं लागेल तुमच्या बाबतीत. मात्र सर बऱ्याच वेळेस तुम्ही कारवाई करताना जे लहान मोठे आस्थापने आहेत त्यांच्यावरती कारवाई होताना दिसते. मात्र जे काही मोठे उद्योजक आहेत किंवा मोठे डीलर आहेत त्यांच्यातल्या कारवाई समोर येताना दिसत नाही. आपण सर्वावरतीच करतो. तुम्ही जर व्यवस्थित आकडेवारी बघितले तर हॉटेल्स आहेत, रेस्टॉरंट आहेत, डेअरी आहेत, ग्रोसरीमध्ये आहेत, ऑइलमध्ये आहेत, ड्रग्जवरती आहेत, मॅन्युफॅक्चरवरती आहेत, सर्ववरती आपण कारवाई केल्यात. आपल्याकडं पोर्टल चालू झालेलं आहे. ग्रीव्हन्सेस येतात, तक्रारी येतात, त्याचं ॲनालिसिस होतं. आपल्या विभागाची आकडेवारी आहे आणि ज्याप्रमाणे येतात त्याप्रमाणे आपण शहानिशा करून त्याच्यावरती कारवाई करतो. त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचं लहान किंवा मोठा, छोटा किंवा या भागातला असं कोणतंही डिस्क्रिमिनेशन होत नाही. नियमानुसार कारवाई होते आणि त्याच्यामुळं जे कोणी याच्यामध्ये व्हायलेशन करतं त्याच्यानुसार त्यांच्यावरती कारवाई केली जाते. थँक्यू. विभागाच्या वतीनं सध्या राज्यभर कारवाईचा धडाका सुरू आहे. म्हणजे आता स्वागत सुद्धा केलं जात आहे. अनेक ठिकाणी कारवाई होते. सध्याचं एक जसं तुमच्याकडे आता हा विभाग आला आहे आतापर्यंत काय कारवाई आकडावारी काय आहे? नाही, आकडेवारी तर भरपूर आहे. महाराष्ट्रामध्ये आपण जवळजवळ 1400च्या आसपास इन्स्पेक्शन केलेले आहेत. फूडच्या बाबतीत 100च्या आसपास आपण ड्रगच्या बाबतीत कारवाई केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये जे सिव्हिअर व्हायलेशन्स आहेत त्याच्यामध्ये आपण सस्पेन्शन केलेले आहेत. 400च्या आसपास जवळजवळ इम्प्रूव्हमेंट नोटीस दिलेले आहेत आणि नियमापासून कारवाई करतो जेणेकरून नागरिकांना शुद्ध अन्न, सुरक्षित अन्न भेटलं पाहिजे, सुरक्षित औषधं भेटली पाहिजेत आणि एफबीओनी त्या नियमांचं पालन केलं पाहिजे या दृष्टीने आपला प्रयत्न आहे. तर सर आता तुमचा आणखी कठोर करण्याची